नमो नमः. आजचा श्लोक आहे कोणती गोष्ट किती कानांमध्ये गुप्त राहते, सुरक्षित राहते याविषयीची. बघा, षटकर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णः स्थिरो भवेत्, द्विकर्णस्य तु मंत्रस्य ब्रह्मापि अंतम न गच्छति. बघा, याचा अर्थ आहे एखादी गुपित गोष्ट जर 6 कानांमध्ये पडली म्हणजेच तिघांना माहीत झाली तर ती गोष्ट फुटते, आणि 4 कानांमध्ये पडली म्हणजेच दोघांनाही कधी गोष्ट माहीत झाली तर ती सुरक्षित राहते, स्थिर राहील. आणि जर एखादी गोष्ट एखाद्याच्याच मनामध्ये असेल तर ती गोष्ट ब्रह्मदेवालाही त्याचा थांगपत्ता लागणार नाही. योजना आखावी तर 1 किंवा दोघांमध्येच आखावी, बाकी 3 जणांना किंवा त्याच्या पुढे घेऊ नये. याविषयीची मला एक कहाणी आठवते. बघा, विक्रमादित्यानं सेनापतीला बोलवून शत्रूवर हल्ला करण्याविषयी सगळी योजना आखली आणि त्याला सांगितलं की ही बातमी कुणालाही सांगू नकोस. सेनापतीने हो म्हटलं आणि थोड्या दिवसांनी आपल्या जिगरी मित्राला ही सगळी योजना आखलेली सांगितली. त्या मित्रालाही राहवलं नाही आणि त्याने त्याच्या दुसऱ्या मित्राला सांगितलं, बघ तुला म्हणून सांगतो विश्वासानं, तू ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. असं म्हणता म्हणता प्रत्येकजण तुला म्हणून सांगतो, कुणालाही सांगू नकोस असं म्हणून सगळी बातमी जी योजना होती ती शत्रूंपर्यंत पोहोचली आणि युद्धाची वेळ आली. परंतु विक्रमादित्यचं सैन्य सगळं पराभूत झालं. तेव्हा राजा फार उदास झाला, निराश झाला आणि राजदरबारामध्ये आला आणि राजाने म्हटलं की हे असं कसं झालेलं आहे, काय झालं, हे बातमी कशी कळाली. आता वृद्ध एक पंडित होता, तो पुढे आला आणि म्हणाला, महाराज 2 कानामधली गोष्ट म्हणजे 2 किंवा 4 कानामधली गोष्ट सुरक्षित राहते, 6 कानांमधली गोष्ट फुटते. तेव्हा सेनापतीला खूप लाज वाटली आणि आपण केलेल्या कामाची घृणा वाटली. तो पुढे आला आणि म्हणाला, महाराज यापुढे मी असं कोणतीही गुप्त गोष्ट बाहेर काढणार नाही. आणि राजालाही कळलं की गुप्त गोष्ट मनामध्ये ठेवणं ही सगळ्यात मोठी शक्ती आहे, ताकद आहे. पाहिलात मित्रांनो, हे असंच आहे. प्रत्येकजण काय म्हणते, मी फक्त तुला म्हणून सांगतो, तू दुसऱ्याला सांगू नकोस, असं जगामध्ये खूप चालतं. प्रत्येकजण त्याला म्हणत असते की मी तुला म्हणून सांगायला, बरं दुसऱ्याला कुणाला सांगू नकोस. असं करता करता कुठलीही गोष्ट पसरत राहते आणि त्यामुळंच तर त्या गुपित गोष्टी मग सुरक्षित कशा राहतील, राहणारच नाहीत ना. फक्त एक मात्र स्वतःची योजना मात्र काम सफल झाल्याशिवाय दुसऱ्यांना कधीच सांगू नये असं मला तरी वाटते. काम सफल झाल्यावर तुम्ही सांगू शकता की ही योजना अशी होती म्हणून, पण आधीच सांगितलं तर शत्रू कुठलेही सावध होतात, म्हणून सांगू नये. आणि यातच विद्वत्ता आहे, शहाणपणा आहे असं मला सुद्धा वाटतं. जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर व लाईक करा. धन्यवाद.